आला ना आवाज आजी? आता आला ना. नाही म्हणजे नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. आजच्या ह्या व्लॉग पार्ट 2 मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. चला व्लॉगला सुरुवात करूया. आता आम्ही दाजींना बोरिंग दाखवायला आलोय. मला माहिती नाही. पाणी 200 फूट गेलो आम्ही. हे काय पाणी चालू झालं दाजी. बोरिंग बोरिंगचा फोटो नाही काढायचा माझा. कशा सोडतात बाबा? नको सोडू. बोरिंग कशी आहे? अच्छा हा पाईप टाकला. बोरिंग कशी आहे? बोरिंग कशी आहे? हा बोरिंग कशी आहे? बोरिंग बरी आहे ना. आता तुम्हाला पाण्याचा आवाज दाखवतो. हा आला काय आवाज? आला ना आवाज आजी? आता आला ना. म्हणजे कोण बसलाय? बेडूक मामा बसलाय बघा कसा खिडकीवर गप्पाने. आता आम्ही जातोय गडाच्या पूजेच्या मंदिरात जातोय. चला. जोरदार टाळ्या वाजवायच्या दत्ताबाईसाठी. सुरेश भाई तुझे आमचे आजोबा तुकाराम मेहतर हे या मंदिराची सेवा करत होते आणि ते आमच्यातून निघून गेले. ते निघून गेल्यानंतर या सेवेचा मोठा खारीचा वाटा ज्यांनी घेतला ते म्हणजे आमचे काका आकाराम मेहतर यांनी. आम्हाला त्याचा अभिमान तर आहेच का त्याच्या मालिका आम्ही बघतो, त्याचा तो नक्की यशस्वी होईल. आणि आजचा हा कार्यक्रम छोट्या मुलांनी आपण सादर केला. आपल्याला सुद्धा आम्ही आशीर्वाद देतोय की आपण असं पुढे जाऊन पुढे या तेजससारखा पुढे जाल असं आम्ही आशा बाळगतो. आणि असे अनेक कार्यक्रम होतील आणि आम्हाला पाहायला मिळतील असं मला वाटतं. कुंभारवाडीत महापुरुष प्रगटले.
स्वामी समर्थ जय जय स्वामी सुमित त्याला कमी करते जाणार ते त्याला उतर थोडं चला मंडळी, रात्रीचे वाजले 3:30. आजचा हा महापुरुष स्थापनेचा नूतनीकरण जीर्णोद्धार सोहळा उत्तमपणे पार पडलाय. आजचा व्लॉग पण आपण इथेच थांबूया. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, पुढे शेअर करा आणि आपल्या सफर कोकणातल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद.